नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MH लॉ CET 3 इयर्स 2024चे पुणे लॉ कॉलेजेस यांचे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ आपण बघणार आहोत. जे काही महाराष्ट्रामधील पुणे लॉ कॉलेजेस आहेत त्यामधले टोटल 26 लॉ कॉलेजेस आहेत पुणेमध्ये. त्या कॉलेजेसचे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत. ऑल कॅटेगरी वाईज, म्हणजे तुमचं महाराष्ट्र कॅन्डिडेट असेल, आउटसाईड महाराष्ट्र स्टुडंट असेल, त्यानंतर SC ST, म्हणजे सर्व जे काही कॅटेगरी वाईज स्टुडंट आहेत त्यांचे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ यामध्ये बघणार आहोत. आणि हा जो कट ऑफ पूर्ण बघा जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते कमेंट बॉक्समध्ये की सर मला एवढा पर्सेंटाईल आहे तर मग मला ह्या कॉलेज अलॉट होईल का. सो त्यासाठीच ही व्हिडिओ बनवत आहे. पुणे लॉ कॉलेजेसची एक्सपेक्टेड कट ऑफ, मुंबई लॉ कॉलेजेसची ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो मी त्याची लिंक, आणि आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला टाकून देईन. ठीक आहे. सो आता आज आपण जे बघणार आहोत पुणे लॉ कॉलेजेसचे एक्सपेक्टेड कट ऑफ. चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे जे काही व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत पोचून जातील. ठीक आहे. चला तर मग आपल्या टॉपिकला आता आपण सुरुवात करूया. जसं की ही एक्सेल शीट मी ओपन केलेली आहे, आणि ही एक्सेल शीट तुम्हाला ज्यावेळी सर्व महाराष्ट्र लॉ कॉलेजेस आहेत ते पूर्ण बनवून झाल्याच्यानंतर तुम्हाला ही एक्सेल शीट मी टेलिग्राम चॅनलला पाठवून देणार आहे. टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, ती तुम्ही जॉईन करा. आणि जर तुम्हाला 1 to 1 जर मला काही क्वेश्चन विचारायचे असतील तर इंस्टाग्रामची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती पण तो इंस्टाग्राम जॉईन करा, जेणेकरून तिकडेही तुमचे आन्सर मी तुम्हाला देऊ शकतो. आणि समजा तुम्हाला काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही कमेंट करा, नक्की तुम्हाला आन्सर दिले जाईल. ठीक आहे. आज आपण जे बघणार आहोत पुणे युनिव्हर्सिटीचे लॉ कॉलेजेस आहेत त्याचे पहिला जो कॉलेज आपण बघत आहोत यामध्ये DES श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज. त्याचं जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचं जर आपण बघितलं तर पर्सेंटाईल 93 पर्सेंटाईलच्या पुढे ज्यांना पर्सेंटाईल असेल त्यांचं तिकडे कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आउटसाईड महाराष्ट्र स्टुडंट जर आपण बघितलं तर 95 पर्सेंटाईल, EWS 85 पर्सेंटाईल, OBC स्टुडंटसाठी 83 पर्सेंटाईल, SC स्टुडंटसाठी 80 पर्सेंटाईल, ST स्टुडंट जे आहेत त्यांच्यासाठी 77 पर्सेंटाईल, DTVचे 75, NTB 73, NTC यामध्ये 71 पर्सेंटाईल, NTDसाठी 70 पर्सेंटाईल. PWDचं त्यावेळी कोणताही कॅन्डिडेट नव्हता, मायनॉरिटी या कॉलेज नाही आहे. आणि डिफेन्समध्ये जर बघितलं तर डिफेन्सच्या कॅन्डिडेटला 65 पर्सेंटाईलपर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. नेक्स्ट कॉलेज जो आपण बघूया अभिनव एज्युकेशन सोसायटी लॉ कॉलेज. यामध्ये जर बघितलं MS कॅन्डिडेट 89 पर्सेंटाईल, OMS स्टुडंट 75, EWS 73, OBC 72, SC 70, ST 68 पर्सेंटाईल, DTVचे 65 पर्सेंटाईल, NTB 62 पर्सेंटाईल, NTC 61 आणि NTD 58 पर्सेंटाईल. यामध्ये एवढा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. बालाजी लॉ कॉलेज जर आपण बघितलं तर MS कॅन्डिडेट स्टुडंटसाठी 84 पर्सेंटाईलच्या पुढे असेल तर तिकडे तुम्हाला कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. OMS स्टुडंट 87 पर्सेंटाईल, EWS 75, OBC 73, SC कॅन्डिडेट 70, ST स्टुडंट 68, DTVचे 65, NTB 63, NTC 61 आणि NTD 60 पर्सेंटाईलमध्ये एवढे कट ऑफ जाऊ शकतात. आता जर आपण यामध्ये बघितलं नेक्स्ट कॉलेज CD देशमुख लॉ कॉलेज अहमदनगर. तसेच आपल्याकडे दुसरे कॉलेज आहे DY पाटील आहे, JE सोसायटी आहे. CD देशमुखचं एकदा आपण बघूया. MS कॅन्डिडेटसाठी 88 पर्सेंटाईल, OMS 82 पर्सेंटाईल, EWS 78 पर्सेंटाईल, त्यानंतर OBC 72 पर्सेंटाईल, SC 70 पर्सेंटाईल, ST कॅन्डिडेट 67 पर्सेंटाईल, DTVचे 65 पर्सेंटाईल, NTB 63, NTC 61 आणि NTD 58 पर्सेंटाईल. आणि डिफेन्समध्ये जर कॅटेगरीमध्ये असाल तर 50 पर्सेंटाईल यामध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. अशाच प्रकारचे सर्व 26 कॉलेजेस हे तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत मी.
जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी इझिली टॅकल तुम्ही करू शकता. ही जी लिस्ट आहे पुणे लॉ कॉलेजेसची ती तुम्हाला मी एक ट्राय करतो की तुम्हाला डायरेक्टली टेलिग्राम चॅनलला पाठवून द्यायचं ओन्ली फॉर पुणे लॉ कॉलेजेस. नंतरला जे काही कॉलेजेस आहेत मुंबईचे तेही तुम्हाला मी पाठवण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला कोणकोणत्या कॉलेजला किती कट ऑफ जाणार आहे ते तुम्हाला आयडिया येईल. आणि हे प्रायव्हेट कॉलेजेसचे कट ऑफ आहे. जसं जर आपण बघितलं न्यू कॉलेज अहमदनगर याचा MS कॅन्डिडेट 85%, OMS स्टुडंट 80%, EWS 75, OBC 72, SC 70, ST 68, DTVJ 65, NTB 63, NTC 61 आणि NTD 54% एवढा कट ऑफ जाऊ शकतो. ठीक आहे. एकदा मी हेही तुम्हाला सांगू शकतो की हे जे कॉलेजेस आहे सिंहगड लॉ कॉलेज आहे, त्यानंतर SNBP लॉ कॉलेज आहे, विद्या प्रतिष्ठान आहे, विलासराव आहे, SNGB लॉ कॉलेजेस आहे. हे जर तुम्हाला जर बघायचं असेल याची लिस्ट तर आपण उद्या एक लाईव्ह सेशन घेऊया इव्हिनिंगला. त्यामध्ये तुमचं जे पर्संटाईल आहेत पुणेचे लॉ कॉलेजेसचे त्यामध्ये तुम्हाला मी ही लिस्ट पण ओपन करेन आणि त्यामध्ये तुम्हाला ही कॉलेजेसची लिस्ट पण तुम्हाला सांगेन त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट जो आपण लास्ट कॉलेज बघूया याच्यामध्ये विलासराव देशमुख लॉ कॉलेज. MS कॅन्डिडेट स्टुडंटसाठी 90%, OMS स्टुडंटसाठी 93, EWS 87, OBC 81, SC स्टुडंट 78%, ST स्टुडंट 75, DTVJ 70, NTB 68, त्यानंतर NTC 65 आणि NTD 62%. आता यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा असाही डाऊट असू शकतं की सर 70% किंवा 60% खालती असेल तर त्यामध्ये आपल्याला ॲडमिशन भेटू शकतं का? तर हो, ॲडमिशन भेटू शकतं, पण त्यासाठी आपल्याला मॅनेजमेंट राऊंड थ्रू आपल्याला जावं लागणार आहे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये. त्यामध्ये फी स्ट्रक्चर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो. तर फी स्ट्रक्चर जेव्हा CET ब्राउचर जेव्हा रिलीज करेल त्यावेळी आपल्याला त्यामध्ये किती फीज आहे ते स्ट्रक्चर आपल्याला माहिती पडेल. पण मॅनेजमेंट राऊंडमध्ये डोनेशन वगैरे घेत असतात, सो तिकडे फीज थोडी जास्त असू शकते. ठीक आहे. सो हे जे कॉलेजेस आहेत हे तुम्हाला इथून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि याची जी लिस्ट आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन किंवा तुम्हाला टेलिग्रामला पाठवून देऊन टाकेन ही लिंक. जर मी टेलिग्रामला नाही पाठवली तर उद्या आपण लाईव्ह सेशन घेऊया. त्यामध्ये प्रत्येक कॉलेज पुण्याचं जे कॉलेज आहे त्यानुसार आपण कट ऑफ डिस्कस करूया. ठीक आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आयडिया येईल की अंदाजे कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकणार आहे, जेणेकरून त्यांनाही बेस्ट कॉलेजेस ॲप्लाय करण्यासाठी त्यांना चांगली संधी भेटू शकते. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे पुढे पाठवा जेणेकरून तुमच्या फ्रेंड्स असतील त्यांनासुद्धा आयडिया येऊन जाईल. थँक्यू सो मच.